हॅलो फ्रेंड्स, आज आपण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत. गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी तर सुरू झाली आहे, त्यामुळे आपणही त्यामध्ये मागे राहायला नको. आज आपण खवा मावा याचा उपयोग न करता बेसन पिठापासून हे मोदक बनवणार आहोत. हे बेसन पिठाचे मोदक अगदी कमीत कमी वेळात जास्तीत जास्त बनतात व टेस्टीसुद्धा असतात. चला तर हे मोदक कसे बनवायचे ते आपण बघूयात. त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. हे मोदक बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन न चाळता घेतलेले आहे. यानंतर कढईमध्ये आपण 3 ते 4 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. तूप वितळल्यानंतर आपण त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालणार आहोत. यावेळी आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे. बेसन पीठ तुपामध्ये अगदी व्यवस्थित भाजायचे आहे. बेसन पीठ भाजताना आपण कंटिन्युअस हलवणार आहोत. 1 ते 2 मिनिटांनंतर व्यवस्थित बेसन पीठ व तूप मिक्स होते. आता आपण ज्या वाटीने बेसन पीठ मोजले होते त्याच वाटीच्या अर्धा वाटी साखर इथे घालणार आहोत. साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. यानंतर लगेचच आपण 1 वाटी दूध यामध्ये घालणार आहोत. दूध थंड किंवा गरम असलं तरी चालेल. फ्लेवरसाठी आपण इथे 1/2 टेबलस्पून विलायची पावडर घालणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता सर्व दूध बेसन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहे. आणखीन 4-5 मिनिटं परतल्यानंतर तुम्ही बघू शकता बेसन पीठ कढईला अजिबात चिकटत नाही आहे. यावेळेला आपण गॅस बंद करून हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. लवकर थंड होण्यासाठी आपण अशा प्रकारे पसरवून ठेवणार आहोत. पण हे मिश्रण अगदी खूप जास्त थंड सुद्धा करायचं नाहीये, त्यामुळे मोदक बनणार नाहीत. अगदी थोडंसं थंड झाल्यावर आपण मोदक बनवायला सुरुवात करणार आहोत. मोदक बनवण्यासाठी इथे मी अशा प्रकारे मोदक पट्टी वापरत आहे. तुम्ही हवं तर हाताने सुद्धा बनवू शकता. यानंतर अशा प्रकारे मोदकाच्या साच्यामध्ये आपण सर्व मिश्रण भरणार आहोत. जर मिश्रण गरम असेल तर तुम्ही साच्याला तूप नाही लावलं तरी चालेल, पण जर मिश्रण थंड झालं असेल तर तुम्ही साच्याला नक्की तेल किंवा तूप लावा. मिश्रण भरल्यानंतर अशा प्रकारे हाताने प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून मिश्रणाला साच्याचा शेप मिळेल. आता मी इथे मनुके घेतलेले आहेत, ते आपण या मोदकामध्ये घालणार आहोत. अशा प्रकारे एक एक करून आपण व्यवस्थित सर्व मोदक प्रेस करून घ्यायचे आहेत. मनुके लावून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण सर्व मिश्रण फिल करून घेणार आहोत व ते सुद्धा हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. आता आपण मोदक पट्टी बंद करूया. सर्व एक्सेस मिश्रण बाहेर निघून येत आहे, ते आपण काढून घ्यायचं आहे. आपण यामध्ये घातलेले मनुके जर बाहेर येत असतील तर ते अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचे आहेत. मोदकाचा बेस आपण अशा प्रकारे प्लेन करून घेतलेला आहे. आजूबाजूचे जास्तीचे मिश्रण सुद्धा आपण काढून घ्यायचे आहे. मोदक पट्टी अशा प्रकारे हळूवार खोलायची आहे. तुम्ही बघू शकता अतिशय छान मोदकाचे आकार तयार झालेले आहेत. हळूवारपणे आपण यामधले मोदक अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत. आपले छान असे मोदक तयार झालेले आहेत. 1 वाटी बेसन पिठाचे आपण हे जे मिश्रण बनवलेलं आहे त्यापासून आपण जवळजवळ या साईजचे 51 मोदक बनतात. अशाच प्रकारे आपण बाकीचे सुद्धा मोदक बनवून घेणार आहोत. मिश्रण थंड झाल्यानंतर मोदक पट्टीला तेल किंवा तूप लावायला विसरू नका. सर्व मोदक बनवून झालेले आहेत. तुम्ही हे असे सुद्धा सर्व करू शकता किंवा यांना डेकोरेट करू शकता. मोदकांना डेकोरेट करण्यासाठी इथे मी ग्रीन कलर व रेड कलर अशा प्रकारे पाण्यामध्ये थोडासा मिक्स करून घेतलेला आहे. अशा प्रकारची स्टिक वापरून आपण याला रेड व ग्रीन गंध लावणार आहोत. अगदी 2 गंधांनी सुद्धा यांना किती छान लुक आलेला आहे तुम्ही बघू शकता. अशाच प्रकारे आपण सर्व मोदक डेकोरेट करून घेऊयात. आपले टेस्टी, सिंपल आणि झटपट होणारे मोदक अगदी रेडी आहेत. तुम्ही बघू शकता आतल्या बाजूने सुद्धा मोदकाचं टेक्स्चर अगदी छान झालेलं आहे व मनुके सुद्धा तुम्हाला दिसत आहेत.
खायलासुद्धा हे अगदी टेस्टी लागतात. तुम्हाला अगदी पेढ्याचीच आठवण होईल. बेसन पिठाचे हे मोदक अगदी 15 ते 20 मिनिटात बनवून अगदी रेडी होतात. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.